बदनापूर राखीव मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आझाद समाज पार्टी पदाधिकाऱ्यांसोबत खुली चर्चा। त्या संदर्भामध्ये आपण आज आम्हाला बैठकीला बोलवले, त्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक धन्यवाद आभार व्यक्त करतो। सध्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या वतीने अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक भूमिका घेतलेली आहे आणि सरकार काही दिवसातच आरक्षण उपवर्गीकरण करणार आहे, असं एक त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आता मागच्या भाषणामध्ये सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 राखीव जागेचे आमदार आहेत, जे अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघातून निवडून येतात। माझं असं म्हणणं आहे की या अनुसूचित जातीच्या समाजाच्या संदर्भामध्ये इतकं भयानक मोठं षडयंत्र होत असताना जरी सरकार असं म्हणत असेल की हे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, परंतु न्यायालयानं हा निर्णय कुठल्याही सरकारवर बंधनकारक केलेला नाही, राज्य सरकारवर तो निर्णय बंधनकारक केलेला नाही। तरी देखील सरकार काही विशिष्ट मातंग समाजाच्या 2-5% लोकांच्या भरोशावर या ठिकाणी ते आरक्षण उपवर्गीकरण करण्याचं षडयंत्र सरकार त्या ठिकाणी करत आहे। आमचं असं म्हणणं आहे की अनुसूचित जातीच्या विभागाचे आपण आमदार प्रतिनिधी म्हणून आपण या संदर्भामध्ये भूमिका जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे। अद्यापही तुमची या संदर्भामध्ये कुठलीच भूमिका जाहीर झालेली नाहीये। महाराष्ट्रामध्ये जवळपास 2011च्या जनगणनेनुसार 1.3 चर्मकार समाजाचे लोक आहेत, म्हणजे जवळपास 1.5% चर्मकार समाजाचे लोक आहेत। या लोकांना उद्या जर लोकसंख्येच्या आधारावर जर आरक्षणाची मांडणी करायची झाली तर चर्मकार समाजाला केवळ त्या ठिकाणी 1.3% म्हणजे जवळपास 1.5% आरक्षण मिळेल असं आपण गृहीत धरू। जो चर्मकार समाज, जो बौद्ध समाज, जो ढोर आणि मातंग समाज, खऱ्या अर्थानं आता लोकसंख्येनुसार 29 आमदारापैकी कमीत कमी 17 ते 18 आमदार हे बौद्ध समाजाचे असावेत, परंतु तसं नाहीये। 9 ते 10 आमदार हे महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाचे आहेत। ज्यावेळेस आम्ही राजकीय आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाची मागणी करू तर त्यावेळेस साहजिकच लोकसंख्येच्या आधारावर हा बदनापूर विधानसभा मतदारसंघ जो बी आहे हा देखील बौद्धांनाच मिळेल। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की यामध्ये तुमचं देखील फार मोठं नुकसान आहे। उद्या भविष्यात राजकीय आरक्षणाची मागणी जर लोकांनी लावून धरली तर त्याचं सगळ्याच समाजाला नुकसान होईल। म्हणून आमचं असं म्हणणं की तुम्ही आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये तुम्ही जर आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाजूने असाल तर तुम्ही त्या पद्धतीने भूमिका जाहीर करावी, आणि तुम्ही जर विरोधामध्ये असाल तर त्या देखील पद्धतीने भूमिका जाहीर करून समाजाला त्या ठिकाणी सांगावं। अजून आमची तुम्हाला अशी विनंती की तुम्ही अनुसूचित जातीचं प्रतिनिधी म्हणून तुम्ही एक संवैधानिक अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे। आपण अनुसूचित जातीच्या लोकांची बाजूने भूमिका घेऊन त्यांचं आरक्षण उद्ध्वस्त होण्यापासून, त्यांच्या नोकऱ्या उद्ध्वस्त होण्यापासून, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून आणि भविष्यात जो आरक्षणाचा परस्पर विरोध जो लढा निर्माण होणार आहे या राज्यामध्ये तो निर्माण होऊ नये यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये भांडावं, त्यांना बोलावं की मुख्यमंत्री साहेब या संदर्भामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या घरावर आझाद समाज पार्टी किंवा समाजाच्या वतीने मोर्चे निघत आहेत। आमदार विधानसभेत भूमिका मांडत नसल्यामुळे आमच्यासारख्या सामाजिक नेत्यांना आमदारांच्या घरावर त्यांचे तोंड उघडण्यासाठी मोर्चे काढावे लागते। इकडे काल परवा बीडमध्ये 500 किलोमीटरचा पायी लॉंग मार्च निघालेला आहे, बीड ते मुंबई मंत्रालय। मग मला सांगा, जर तुम्ही आमचे खरे प्रतिनिधी आहात, तुम्ही जर आमची बाजू मांडत नसाल तिथं तर मग त्याचा काय उपयोग आहे? म्हणून तुम्ही बोलत नसल्यामुळं लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे। आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे की हे उपवर्गीकरण तात्काळ त्या ठिकाणी थांबावं, अशी आपण विधानसभेमध्ये आवाज उचलावा। आणि मला असं वाटतं की 2% मातंग समाजासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करा की 1.5% चर्मकार समाजाला तुम्ही भारतीय जनता पार्टीतून दूर करू नका आणि उर्वरित त्यांना आम्ही भेटलो, त्यांनी सांगितलं याच्यात आपण ऑब्जेक्शन मागितलं, बऱ्याच काही ऑब्जेक्शन आलेले, त्याची सगळी स्थिती चालू। मी सरकारचा प्रतिनिधी, मी सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांना बोलणार किंवा कोणाची जरी मागणी असेल परंतु निर्णय सर्व समाजाविषयी सर्व समावेश व्हावा असा निर्णय होईल, ही आमची भूमिका आहे। मी
स्पष्ट बोलतो, मी आमदार आहे, मी एससीचा आमदार आहे, माझा पक्ष निर्णय घेईल त्याच्या बाजूने राहणार आहे हे मी सांगू शकतो. नाही तुम्ही पश्चिमचे आमदार एसीचे आमदार असताना सुद्धा कल्याण समितीचे जे मागासवर्गीय कल्याण समितीचे अध्यक्ष आहात आपण ते विसरताय. हं? ते अध्यक्ष कशासाठी असतो की या समाजावर अन्याय झालेला दूर करण्यासाठी, अन्याय झालेला दूर करण्यासाठी. पण सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी जर त्या बैठकीला त्यांनी जेव्हा अहवाल सादर करायचा तेव्हा जर आम्हाला बोलीला असतं हं. बरोबर असतं. मग आता तुम्ही विधानसभेमध्ये आता मांडा ना, बोलू ना आता मांडा ना मी भेटणार हा विषय की मला सुद्धा अंधारात तुमचं निवेदन आलं, ठेवून, माझं- मला सुद्धा अंधारात ठेवून हा अहवाल सादर केलेला आहे. एक गोष्ट ध्यानात हा. ठेवा. तुम्ही एससी हो प्रत्येक गोष्टीचा शब्दानं शब्द आम्ही विचार करून काम करणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही आता ठरविणार आहे. तुमचं निवेदन आलं याच्यावर आम्ही पॉझिटिव्ह विचार सरकारसमोर मांडू. म्हणजे साहेब तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सरकार जो निर्णय घेईल त्या सरकारच्या बाजूने आहात. सरकारला हे सांगणार ओके. की साहेब सगळ्याचा विरोध आहे, आमचा निर्णय तुम्ही सर्वसामान्याच्या ज्या हे ज्या ऑब्जेक्शन आले, हरकती आल्या त्या हरकतीचा विचार करून निर्णय घ्या. याच्यात मुख्य त्रुटी काय साहेब माहिती का की बदल कमिटी एकल कमिटी म्हणजे एकच नाही, माणूस आता मला एक सांगा, एकाच जातीचे प्रतिक्रिया घेतल्या. मला सगळ्या 59 जातीपैकी किमान 5-10 जातीचे प्रतिनिधी घ्यायला पाहिजे. हरकती सूचना ज्या आहेत सर तरी हा मला सगळं माहिती त्या- विरोधामध्ये जास्त आहेत सर. हा. आमदार साहेब हं. ज्या हरकती आहेत मला ना माहिती. त्या- हा म्हणून आमचं काय म्हणणं आहे, हरकती तर ऑलरेडी विरोधामध्ये आहेत. हे तर आकडेवारी सगळ्यांसमोर झालेलीच आहे. मला माहिती. म्हणून मग ठोस अशी भूमिका तुम्ही जर मांडली तर आम्हाला कळेल. बरोबर आता सरकारसमोर तुम्ही विधानसभेमध्ये म्हणजे अशी आमची तुम्ही या अपेक्षा आहे. संदर्भात विरोधात मांडणार आहात असं म्हणणं आहे समाजाच्या बाजूने. विधानसभेमध्ये आमची अशी अपेक्षा आहे खूप की आपण ह्याला विरोध करावा, आपण या वर्गीकरणाला विरोध करावा, की हे चुकीचं आहे, याचा फेरविचार करण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखून आम्ही बोलणार. सर्वोच्च न्यायालयाचा सर कसं कंपल्सरी आहे, केलंच नाही ना. कुठलाही कायदा बनवत असताना असेल जनमत जाणून घेतलं जातं. असेल तुम्हाला स्पष्ट बोलतो, तुम्ही राजकीय लोक आहे, हो. तुम्ही राजकीय लोक आहे, बरोबर. तुम्हाला तुमचा पक्ष प्रेमी आहे, हो. आम्हाला तसं प्रेम आहे. आम्ही तुमच्या सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मानासहित राहू. सर्वोच्च न्यायालयाने सर असं कंपल्सरी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जनतेला मान्य नाही. मान्य. अनुसूचित जातीच्या लोकांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही. निर्णय द्यायला गवई साहेब होते. गवई साहेब हे आमच्या विचाराचे नाहीत ना, ते मनवादी विचाराचे आहेत. आम्ही त्यांना मानत नाही. जस्टिस कोण होता? तुम्ही जस्टिस पद्धतीने कोण बोलताय. होता? जस्टिस जे आहे त्याची कुठली चीफ जात जस्टिस नाही. असेल ते कुठल्या जात आणि धर्माचे नाही. बरोबर, साहेब. नाही, आणि त्यांनी निर्णय का दिला असा? साहेब तरी आमचं असं आम्हाला म्हणणं तो आहे की निर्णय मान्य नाही, तुम्ही सर. आहात, लॉ तुम्ही मग आता आम्हाला तो निर्णय मान्य नाही. निर्णय मान्य- लोकशाहीमध्ये सरजी लोकशाहीमध्ये तुम्हाला जनमत जाणून घेणं गरजेचं आहे. गवई साहेब म्हणजे समाज नाही आमचा. हा तो एक गवई माणूस- गवई साहेबांच्या निर्णयाला आमचा विरोध आहे. बघा, आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा राज्यावर बंधनकारक नाही हे लक्षात घ्या पहिलं. असं कसं तुम्ही न्याय- बिलकुल बंधनकारक नाही. साहेब, तुम्ही बघून घ्या. बबनराव घोडेचे वकील भाजपाचे त्यांनी सुद्धा आमच्या बाजूने भूमिका घेतली. बडोले साहेबांनी आमच्या बाजूने भूमिका घेतली. 100% घेतात ना. अ, आपण नाही म्हणतो. म्हणजे जे ते बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा. सर्व